महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जिओपॉलिटिक्स हा शब्द आता केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही. गाव पातळीवर सत्ता, संसाधने, जातीय समीकरणे, विकासकामे आणि प्रशासन याभोवती निर्माण होणारे संघर्ष हेच स्थानिक जिओपॉलिटिक्सचे केंद्र बनले आहेत. निधी वाटपापासून पाणी पुरवठा, रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा आणि शासकीय योजनांच्या लाभार्थी निवडीपर्यंत अनेक निर्णयांमध्ये राजकीय प्रभाव दिसून येत असल्याने ग्रामीण भागातील सामाजिक ऐक्य आणि विकास प्रक्रियेवर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे पक्षपाती विकास. अनेक गावांमध्ये सत्ताधारी गट किंवा प्रभावशाली नेत्यांच्या समर्थकांना विकास कामांमध्ये प्राधान्य दिले जाते, तर काही वस्ती मूलभूत सुविधांपासूनही वंचित राहतात. हा भेदभाव अनेकदा जातीय आणि आर्थिक स्वरूपाचाही असतो. परिणामी गावात दोन वेगवेगळे गट निर्माण होतात, एक लाभार्थी आणि दुसरा उपेक्षित. ही विभागणी कालांतराने सामाजिक तणावात रूपांतरित होत असून गावातील ऐक्य आणि समरसतेवर त्याचा परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. भ्रष्टाचार आणि सामाजिक माध्यमांवरील अफवांचा वाढता प्रभावही ग्रामीण व्यवस्थेसमोरील मोठे आव्हान ठरत आहे. विविध विकास योजनांसाठी शासनाकडून निधी मंजूर होतो, मात्र प्रत्यक्ष कामांमध्ये दर्जाहीन साहित्य, अपूर्ण कामे आणि कागदोपत्री खर्च यांसारख्या अनियमितता आढळत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येतात. दुसरीकडे व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या माध्यमांवर अपूर्ण किंवा चुकीची माहिती पसरल्याने गावात अविश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे. अनेकदा या अफवा सामाजिक आणि राजकीय संघर्षाचे कारणही ठरत असल्याचे दिसून येते. तज्ज्ञांच्या मते या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नियमित आणि पारदर्शक ग्रामसभा, सामाजिक लेखापरीक्षण, माहिती अधिकाराचा प्रभावी वापर आणि सर्व समाज घटकांचा समान सहभाग अत्यंत आवश्यक आहे. महिला, युवक, दलित आणि अल्पसंख्याक समाजाचा निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढवणेही महत्त्वाचे मानले जात आहे. गावाचा विकास सर्वसमावेशक आणि पारदर्शक पद्धतीने झाला तरच सामाजिक संतुलन टिकून राहू शकते. अन्यथा विभागणी, अविश्वास आणि असमानता यामुळे ग्रामीण समाजासमोरील आव्हाने अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.